Hello, good evening everyone. All of you hear me? Yes, my voice is clear, students? Okay, yes. हाँ, okay. You want to speak? हाँ, then tell me. मैम हाँ, मैम, my voice is audible. हाँ, yes, audible. Ma'am, actually my final exam was going on of 7th standard. So can you Yes, repeat what was in the chapter? 7th का? No, Sev yes, ma'am, my 7th final exam was going on. So can you okay. repeat what was in the chapter? ये अपना ये अभी 8th स्टैंडर्ड का चल रहा है, उसमें का आपको रिपीट करना है. Yes, ma'am. What you want actually? 8th standard या 7th Ma'am, standard? 8th standard. Ma'am, no, Yes, 8th standard. yes, I will repeat. Yes. Okay, Okay, ma'am. Thank okay, you. okay, okay. Abhijit, now you off your mic. Ma'am, my mic is off only. Yeah. Yes, Gaurav. Okay.
I will tell you, beta. Huh? Yes, all each and every point I can explain for you only yourself. Yes, you want to explanation in Marathi or Hindi? Any? Okay. चलो लेट अस स्टार्ट. आता सगळ्यांसाठी पहिल्यांदा सांगते की मुलांनो, आपण अख्खा पूर्ण सगळा लेसन भर आपण काय खास गौरवसाठी पहिल्यांदा लेसनचं नाव सांगते, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब. आता स्क्रीनवर मी तुम्हाला सगळं म्हणजे लेसन वगैरे सगळं दाखवणार आहे मुलांनो. सगळं लेसन, आणि फक्त लेसन आपला या फक्त मायक्रोब्सवर आहे, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही, एकदम सिंपल आहे. आणि अख्खा सगळं लेसन भर, आता माझं हे 3रं लेक्चर आहे या लेसनवर, तर पुन्हा तेच रिपीट होते मुलांना, समजते? त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. आणि ही स्टार्ट आहे. असे गौरव तुझ्यासारखे बरेच विद्यार्थी पुन्हा पुन्हा ऍड होत जाणार आहेत, आणि त्यांच्यासाठी आम्ही पुन्हा पुन्हा सगळं हे करणारच आहोत. त्यामुळे डोंट वरी. आता जे काही सांगते ते तुझ्यासाठी स्पेशली एकदा थोडस फास्ट घेईन, कारण स्लो नाही घेत आहे. ओके. पण मात्र हे सगळं फर्स्ट लेसन आहे, त्यामुळे तो आता अख्ख्या वर्षभरात किती वेळा रिपीट होईल किंवा किती वेळा आपल्याकडनं रिव्हिजन होईल काय ते म्हणजे फक्त तुम्हाला लास्ट इयरचा एक्सपिरियन्स असणार आहे, त्यामुळे तुम्हाला समजेलच ते खूप वेळा ते रिपीट होणार आहे. बरं, आता फक्त एक सांगते की लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स या लेसन मध्ये तुम्हाला सगळा जो स्टडी आहे, गौरव स्पेशली तुझ्यासाठी आहे, आणि बाकीच्यांनी पुन्हा एक रिव्हिजन म्हणून पुन्हा शांतपणे ऐकायचं आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त जो स्टडी आहे की नाही तो मायक्रोबचा करायचा आहे. मग आता मायक्रोब मध्ये काय काय येत असतं, तर मी तुम्हाला पहिलं स्पेशली त्या म्हणजे तुम्हाला बुक ओपन करून दाखवते, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल की काय काय असतं त्याच्यामध्ये. हे बघ, हे झालं आपलं लेसनचं नाव. आता हे आहे आपल्या 8th स्टँडर्डचं फर्स्ट लेसन, लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब. आता सध्या तुमच्याकडे पुस्तकं नाहीत हे मला माहिती आहे. ज्याला पॉसिबल आहे त्यांनी घेतली तर वेल अँड गुड, नसेल तर डाउनलोड 100% करा आणि वरचे वर वाचत राहा, म्हणजे तुम्हाला ह्यातलं सगळं तुम्हाला समजत राहील. लिव्हिंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स, याच्यामध्ये लिव्हिंग वर्ल्ड मध्ये आपले जे काही लिव्हिंग थिंग्स आहेत, लिव्हिंग जे अॅनिमल्स आहेत ते त्याच्यामध्ये येत असतात. आणि आता आपण डीप मध्ये नाही जातो, त्यामुळे मी तुम्हाला सांगते की आजच्या लेसन मध्ये आपण जो स्टडी करणार आहोत तो फक्त मायक्रोबचा करणार आहोत. मग आता मायक्रोब म्हणजे काय असतं, तर जे आपल्याला नेकेड आईजने दिसत नाहीत, जे आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, त्याला काय म्हणणार आपण, मायक्रोब्स. मग त्यांना कसं पाहिलं जातं, तर त्यांना पाहण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोप वापरला जातो. म्हणजे त्या मायक्रोस्कोप मध्ये एक म्हणजे आपण एक वाक्य असतं बघा, तुमचे टीचर बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगत असेल की सुईच्या एका टोकावर जवळजवळ लाखो बॅक्टेरिया किंवा मायक्रोब्स असू शकतात, समजते? मग आता इमॅजिन करा तुम्ही ते किती लहान असणार आहेत, समजते? मग अशांना बघायचं असेल तर आपल्याला मायक्रोस्कोप वापरायला लागतंय. क्लिअर इथपर्यंत? आता हे सगळं करण्यासाठी किंवा हे सगळं स्टडी करण्यासाठी कोणाचं तरी डेडिकेशन लागतं की नाही, तर आपले जे आहेत रॉबर्ट हार्डिंग विटाकर आहेत ना सायंटिस्ट, त्यांनी ह्याच्यावर संशोधन केलं आणि त्यांनी मायक्रोब्स मध्ये पण ग्रुप्स असतात, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे टाइप्स असतात, त्याच्यामध्ये पण वेगवेगळे असे प्रकार्स असतात, काही काही व्हरायटी असते, ते त्यांनी फाइंड आउट केलं. आणि हे मायक्रोब्स तुमचे सगळेच्या सगळे 5 ग्रुप मध्ये त्यांनी डिवाइड केले. आता हे 5 ग्रुप कोणते आहेत, तर तुम्हाला दिलेला आहे बघा, समोरच चार्ट तुम्हाला दिलेला आहे, आणि त्या चार्ट मध्ये त्यांनी सांगितलं बघा, किंगडम नावाचा वर्ड दिसतोय सगळ्यांना. मग आता त्याच्यामध्ये तुमचा येतोय किंगडम मोनेरा इज द फर्स्ट क्लास, then kingdom protista is the second, fungi is the third, plantae is the fourth, and animalia is the fifth. Then though these are the fifth classes or fifth kingdom.
आता ह्या किंगडम मध्ये मुलांनो लक्षात घ्या की सगळे जे इच अँड एव्हरी अॅनिमल किंवा अॅनिमल नाही सॉरी मायक्रोब हा तुमचा सेल पासून बनलेला असतो. लक्षात घ्या. तर सेल म्हणजे काय असतो? ते एक स्मॉलेस्ट पार्टिकल, तुमचा कुठलीही वस्तू घ्या त्याच्यातला जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे की नाही त्याला आपण असं कण म्हणतो की नाही, तसं इच अँड एव्हरी ऑर्गनेल असतं की नाही, त्याच्यासाठी सेल मोस्ट इम्पॉर्टंट असतं. आणि सेलमध्ये तर बरेच प्रकार असतात. आता ह्याच्यामध्ये पहिला प्रकार तुम्हाला सांगितलंय की कॉम्प्लेक्सिटी ऑफ द स्ट्रक्चर. मग त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक असे तुम्हाला 2 वर्ड दिलेत. जे लिहून दिलेलं आहे गौरव, त्याच्या शेजारीच तुला एक फ्लोचार्ट दिसतोय बघ. त्या फ्लोचार्टचं एक्सप्लेनेशन आणि इकडे लिहून दिलेलं साइड बाय साइड सगळं चाललेलं असतं. हा, तर ते जे तुमचे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत त्यांच्यामध्ये मेन 2 टाइप्स असतात. एक त्यांचे सेल्स असतात ते प्रोकॅरियोट्स असतात आणि दुसरे आहेत ते युकॅरियोट्स असतात. तर प्रो म्हणजे सिंगल सेल, समजते, की ज्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लेक्स काही नाही, सिंपल बॉडी स्ट्रक्चर असतं त्यांचं, समजते. आणि त्याच्या खाली त्याला युनिसेल्युलर दिलंय बघा. म्हणजे या सगळ्या प्रोकॅरियोटिक अंडर येणारे सगळे जे काही तुमचे मायक्रोब्स आहेत ते सगळे एका सेल पासून बनलेले आहेत. आणि सेकंड पार्ट झाला तुमचा युकॅरियोट्स. तर युकॅरियोट म्हणजे काय, थोडीशी कॉम्प्लिकेटेड बॉडी. त्याच्यामध्ये पण युनिसेल्युलर आहेत, मल्टीसेल्युलर आहेत. म्हणजे एक सेल पासून बनलेले पण आहेत किंवा त्याच्यापेक्षा जास्त सेलने बनलेले पण त्याच्यामध्ये मायक्रोब्स आहेत. कळतंय? मग आता ह्याच्यामध्ये जे तुमचे युनिसेल्युलर आहेत ते ऑफकोर्स थोडस काय आहे, थोडस प्रोकॅरियोट पेक्षा एक स्टेपने काय केलंय, कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये आहे. मग ते काय आहे, तर त्यांच्या बॉडी सेलमध्ये तुम्हाला काय दिसतंय, थोडस एखादा ऑर्गनेल एक्स्ट्रा दिसतंय. आता हे ते पुढे पुढे मी जसं एक्सप्लेन करत जाईल ना तसं तसं तुला कळेल ते. आणि मल्टीसेल्युलर म्हणजे ऑफकोर्स त्यांच्यामध्ये खूप सारे सेल्स असणार आहेत. कळतंय? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मात्र ते मल्टीसेल्युलर आहेत त्याच्यामध्ये पुन्हा मोठे 3 ग्रुप मिळाले, 3 किंगडम मिळाले. त्यातला पहिला आहे फंगी, दुसरं आहे प्लॅन्टी आणि तिसरं आहे ॲनिमलिया. आता हे जसं सेलचं स्ट्रक्चर त्यांचं मोठं मोठं होत गेलं की नाही, तसं तसं तो जो काही तुमचा मायक्रोब आहे तो काय होत गेला, थोडासा त्याची बॉडी जी आहे ती कॉम्प्लिकेटेड होत गेली. समजते? मग आता त्यांच्या बॉडीमध्ये काय काय असणार आहे किंवा त्यांचं फूड हे कसं असणार आहे. तर बघा, पहिलं काय सांगितलं, कॉम्प्लेक्सिटी ऑफ द सेल म्हणजे 2 टाईप. कॉम्प्लेक्सिटी ऑफ द ऑर्गॅनिझम म्हणजे पुन्हा एक सेल किंवा 2 सेलनी बनलेली आहे. मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे ते कोणत्या प्रकारचं खाद्य घेऊ शकतात, म्हणजे कोणतं कशा प्रकारे त्यांचं पुढचं जीवन असतं. तर काही असतात ते ऑटोट्रॉपिक असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला दिलंय प्लांट्स जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतायत. आणि बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. फंगस, त्याला नाव दिलेलं आहे सोप्रोफायटिक. सोप्रोफायटिक म्हणजे काय, की जे तुमचं डेड अँड डिकेड जे काही अॅनिमल्स असतात की नाही त्याच्यावर त्यांचं न्यूट्रिशन चालतं, म्हणून त्यांना सॅप्रोफॅटिक म्हटलंय. त्याच्यानंतरचं आलं ॲनिमल्स. ॲनिमल्स आहेत ते हेट्रोट्रॉपिक असतात आणि इंजेस्टिव्ह असतात. ऑफकोर्स काय असतात, दुसऱ्यावर डिपेंड असतात, म्हणून त्यांना हेट्रोट्रॉपिक म्हटलं. कम्प्लीट ऑटोट्रॉपिकच्या अपोजिट वर्ड आहे तुमचा हेट्रोट्रॉपिक. त्यामुळे लक्षात ठेवताना एक लक्षात ठेवायचं, ऑटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न तयार करणारे. ऑफकोर्स हेट्रोट्रॉपिक म्हणजे डिपेंड्स ऑन द अदर अॅनिमल्स ऑर प्लांट्स. ओके. देन लाईफस्टाईल, त्यांची लाईफस्टाईल कशी असणार आहे, ऑफकोर्स प्लांट्स आहेत, स्वतःचं अन्न तयार करतायत, सो दे आर कॉल्ड एज, दे आर नोन एज प्रोड्युसर्स. ॲनिमल दुसऱ्यावर डिपेंड आहेत, सो दे आर इन कंझ्युमर्स. अँड लास्ट फंगस, हे अशा डेड बॉडीजवर जगतायत म्हणून त्यांना डिकम्पोजर्स म्हणायचं. ओके. सिम्पल म्हणजे आहे, खूप सिम्पल आहे, काही म्हणजे तुम्हाला हे घ्यायची टेन्शन घ्यायची गरज नाहीये. फायलोजेनेटिक रिलेशनशिप म्हणजेच तुमचं प्रोकॅरियोटिक पासून, युनिसेल्युलर सेल पासून ते तुमचं युकॅरियोटिक पर्यंत, मल्टीसेल्युलर बॉडी असणाऱ्या मायक्रोब्स पर्यंत जे काही तुमचं रिलेशन आहे ना ते फार महत्वाचं असतं. आता आजचा टॉपिक आपला तोच आहे की हे लास्ट जे आहे ना तुमचं त्याच्याशीच रिलेटेड आजचा आपला लास्ट टॉपिक आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळं डिटेल एक्सप्लेन करणार. आता बघ, हे सगळं जे फ्लोचार्ट मध्ये तुम्हाला दिला होता की नाही, पहिला किंगडम जो तुमचा प्रोकॅरियोटिक मध्ये येतोय, त्याच्यातनं ऑफकोर्स तुम्हाला काय मिळणार आहे की एक तुमचा किंगडम मोनेरा. मग त्या मोनेरामध्ये काय येतं, तर हे सगळे जे काही तुम्हाला इकडे पिक्चर दाखवलेत की नाही, दीज आर द शेप्स अँड साईज ऑफ द मायक्रोब्स. समजते सगळ्यांना? याला टाइप्स म्हणायचे नाहीत. परत एकदा मी रिपीट करते, तुम्हाला जेव्हा विचारलं जातं की बॅक्टेरिया
तेव्हा हे त्यांचे वेगवेगळे शेप्स असतात मुलांना, कळतंय? हे आणि सिंपल दाखवलंय बघा, कोणाच्याही बॉडीमध्ये काहीही कुठलाही ऑर्गनेल दाखवलेला नाही. म्हणजेच मोनेरामध्ये येणारे सगळेच्या सगळे जे काही तुमचे हे मायक्रोब्स आहेत ते कसे असणार आहेत, कॅरेक्टरिस्टिक मध्ये दिले बघा. ऑल आर द युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेलचे आहेत. दे मे बी ऑटोट्रॉपिक और हेट्रोट्रॉपिक, म्हणजेच काही असतात थोडेफार त्याच्यातले ते ऑटोट्रॉपिक असतात, पण बऱ्याच वेळेला बाकीचे सगळे जे आहेत की नाही ते हेट्रोट्रॉपिक असतात. दीज आर द प्रोकॅरियोटिक सेल विदाउट डिस्टिंक्ट न्यूक्लियस और ऑर्गनल्स. कोणाच्याही बॉडीमध्ये, आता एवढे वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला दाखवलेत बघा, कोणाच्याही बॉडीमध्ये तुम्हाला एखादा डॉट सुद्धा त्यांनी दिला नाही. म्हणजे काय, त्यांच्यामध्ये काहीही नाहीये, सेल वॉल सोडून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं ऑर्गनेल प्रेझेंट नाहीये, कळतंय? म्हणजे त्यांची बॉडी आहे ती एकदम सिंपल आहे. क्लिअर सगळ्यांना? त्याच्यानंतर प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टामध्ये बघा सगळे तुम्हाला दाखवले, त्यांच्यामध्ये डॉट दाखवलेत, बरंच काय काय दाखवलंय बघा, दिसतंय? हा, याचा अर्थ काय आहे, हे सगळे जे काय आहेत त्यांच्या बॉडीमध्ये न्यूक्लियस आलेला आहे. म्हणजे सेल वॉल तर आहेच आहे, प्लस न्यूक्लियस आला, पुन्हा दुसरा एखादा कुठला तरी ऑर्गनेल त्याच्यामध्ये प्रेझेंट दाखवलाय, समजतंय? म्हणजे शिवाय त्याच्यामध्ये क्लोरोफिल दाखवलाय बघा, ओलवॉक्स आहे तो ग्रीन दाखवलाय, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोफिल आहे, समजतंय? म्हणजे अशा प्रकारे त्यांच्यामध्ये ऍडिशनल झालं. आणि मग पहिली स्टेप तुमची होती जी मोनेरामध्ये होती की सिंपल बॉडी, आता ह्याच्यामध्ये आली कॉम्प्लिकेटेड बॉडी. याचाच अर्थ त्याच्यामध्ये ऍडिशनल काहीतरी तुमचे ऑर्गन्स वाढले गेले, समजतंय? आता ह्याच्यामध्ये काय काय आहे ते तुम्हाला एक्सप्लेन करते ना. प्रोटिस्टा आर सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस एनक्लोज इन न्यूक्लिअर मेम्ब्रेन. म्हणजेच त्याच्यामध्ये त्याच्या बॉडीमध्ये मेन आहे जो ऑर्गन तो आहे त्याचा न्यूक्लियस, आणि तो सगळं त्याचं पुढचं जे काही काम आहे ते सगळं कोण करतोय, न्यूक्लियस द्वारा होतंय. देन सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, दे हॅव सुडोपोडिया or hair like cilia or wipe like flagella for the locomotion. आता लक्षात घ्यायचं, लोकोमोशन म्हणजे त्यांची मूवमेंट करणं. पहिलं लक्षात ठेवायचंय, लोकोमोटरी ऑर्गन प्रत्येकाचं विचारलं जाणार तुम्हाला. तर हा सिडोपोडिया आहे तो कोणासाठी असतो, तुमचा जो अमिबा दाखवलाय बघा इथे, दिसतंय? वर्ड्स दिसतायत सगळ्यांना? हा, तर तो अमिबा आहे, त्याचे जे ब्रांचेस लाईक स्ट्रक्चर आहे की नाही त्याला नाव दिलेलं आहे सिडोपोडिया. जो पॅरामसियम आहे बघा, त्याच्या अख्ख्या बॉडीमध्ये कुठेतरी तुम्हाला असे सेल लाईक स्ट्रक्चर, हेअर लाईक स्ट्रक्चर दिसतं बघा, अख्खा सगळं स्लीपर शेप आहे बघा, आणि त्याच्या ती जी लाईन बॉर्डर आहे त्या बॉर्डरला तुम्ही बघितलं तर तुम्हाला हेअर दिसत आहेत, म्हणजे आपल्या हातावर वगैरे कसे असतात तशा टाईपचे, त्याला सिलिया म्हणतात, कळतंय? आणि हा युग्लिना आहे, त्या युग्लिनामध्ये जी एक थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे की नाही त्याला फ्लॅजेला म्हणतात. क्लिअर सगळ्यांना? हा, आता लक्षात घ्यायचं आहे मुलांनो की हे सगळे आहेत तर प्रत्येक तुमच्या मायक्रोबसाठी वेगवेगळा लोकोमोटरी ऑर्गन आहे, कळतंय? तर तुम्हाला ह्याच्यावर एक मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. पहिलं एक ग्रुप मध्ये देणार तुम्हाला सिडोपोडिया, त्याच्यानंतर देणार सिलिया, त्याच्यानंतर देणार फ्लॅजेला, आणि इकडे बी ग्रुप मध्ये तुम्हाला देणार एक अमिबा, दुसरा पॅरामशियम, तिसरा युग्लिना, चौथा ओलवॉक्स. समजतंय? हा, आता तुम्हाला मॅच द पेअर करायचं आहे, कळतंय? म्हणजे किती एक वर्ड किंवा एक ते कॅरेक्टरिस्टिक आहे ते किती तुम्हाला 3 मार्क देऊन जाणार आहे, कळतंय? म्हणजे किती डीप स्टडी करावा लागणार आहे बघा. ओके, चला आता पुढे जाऊया. आता तिसराच आपला किंगडम आहे तो फंगी. आता फंगी म्हणजे काय तर थोडक्यात सांगायचं आहे, आपलं जे काही बुरशी म्हणतो की नाही आपण मराठीमध्ये ते. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते कशावर वाढतंय, शिळे अन्नपदार्थ, खराब अन्नपदार्थ असतात त्यांच्यावर हे वाढलं जातं. मग वाढतानाची त्यांची प्रोसेस कशी असते बघा, तर ते कसे वाढतात, आधी त्यांचे बघा कुठेतरी ते रायझॉइड्स नावाचं जे दिसतंय की नाही रूट्स लाईक स्ट्रक्चर, ते त्या आपल्या त्या फूडमध्ये आतमध्ये म्हणजे तयार होतंय, आणि पुढे जसं काय आपलं झाड वाढतं की नाही त्या टाईपने ते सगळं वाढायला लागतंय बघा. ऍक्च्युली हा तुमचा आहे, हा एक प्रकारचा म्युकस आहे, म्युकर आहे, कळतंय? आता त्याच्यामध्ये ते वाढल्यानंतर पुढे एक असं बॉल लाईक स्ट्रक्चर दिसते बघा, आणि त्याच्यामध्ये स्पोरॅन्जियम दिसतात. तर त्या सगळ्याचा स्टडी आज आपण हे फंगीचं जे एक्सप्लेनेशन देणार आहे ना मी त्याच्यामध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार. आता ह्याच्यामध्ये काय काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक काय काय आहेत, तर ते आहेत
सगळ्यात महत्वाचं म्हणजे नॉन ग्रीन, म्हणजे थोडक्यात ते सांगायचं आहे की ते डिपेंडंट आहेत, हेट्रोट्रॉपिक आहेत, ते काही स्वतः अन्न करत नाहीत. त्यामुळे ते डेड अँड डिकेड वस्तूंवर ते स्वतःचं न्यूट्रिशन करत असतात. युकॅरियोटिक आहेत, म्हणजे थोडक्यात सांगायचंय ते एक तर युनिसेल्युलर पण असू शकतात, मल्टीसेल्युलर पण असू शकतात. हेट्रोट्रॉपिक आहेत, म्हणजे इट्स डिपेंड्स ऑन द अदर फूड या फूड मटेरियल या फूड पार्टिकल. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोट्रॅपिक्स. समजलं सगळ्यांना? सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय? डिपेंड्स ऑन डेड अँड डिकेड थिंग्स. दे फीड अपॉन डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर. समजलं? सॅप्रोट्रॉप्स म्हणजे काय? ते दुसऱ्या अन्नपदार्थांवर स्वतःचं पोषण करत असतात. Their cell wall is made up of dough and complex sugar called कायटीन. बघा, त्यांचं सेल वॉल आहे त्यांना, पण ते कशाचं बनलेलं आहे? बाकीच्यांचं सगळ्यांचं असतं ते ग्लुकोजचं असतं बघा, यांचं आहे ते कायटीनचं बनलेलं असतं, म्हणजे थोडंसं हार्ड कव्हर असतं. समजतंय? सम फंगी आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की काही आहेत ते हेट्रोट्रॉपिक आहेत, पण काही आहेत ते मात्र काय आहेत? म्हणजे ऑटोट्रॉप्स आहेत. मग ते कसे होत आहेत? तर ऑफकोर्स त्यांच्यामध्ये न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, स्वतःचं अन्न तयार करतात. आणि मग त्याच्यामध्ये कोण येतं? ते तुमचं मशरूम असतं ना, तुम्ही भाजी खाता ते येतं त्याच्यामध्ये. इव्हन तुम्ही बेकर्स ईस्ट म्हणून जो वापरता की नाही, तो ईस्ट तुमचा त्याच्यामध्ये येत असतो. आता त्याच्यानंतरचा आहे आजचा मेन पार्ट आहे आपला क्लासिफिकेशन ऑफ द मायक्रोब्स. आता पुन्हा सगळं सेम आहे बघा, जे मी तुम्हाला रिपीट केलं की नाही. आता आपण मगाशी बघितलं होतं लिव्हिंग ऑर्गॅनिझम, आता इथे काय आलं? मायक्रो ऑर्गॅनिझम. आता मायक्रो ऑर्गॅनिझम इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स, प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. देन प्रोकॅरियोट्स अगेन कम्स अंडर बॅक्टेरिया. समजताय? म्हणजे प्रोकॅरियोटिक जे आहेत, जे सिंगल सेल्युलर जे ऑर्गॅनिझम्स आहेत, ते सगळे तुमचे कोण असणार आहेत? तर सगळ्या टाईपच्या बॅक्टेरिया असतात. कळतंय? आता बॅक्टेरियांमध्ये पण मुलांना 2 टाइप्स असतात. हा स्टूडेंट्स, नाउ लिसन. बैक्टीरिया ये माइक्रो ऑर्गेनिज्म है, इसके अंदर इसके 2 पार्ट है. फर्स्ट वन इज प्रोकैरियोट, सेकेंड वन इज यूकैरियोट्स. प्रोकैरियोट्स है, इसका एक ही बैक्टीरिया का ग्रुप है, लेकिन बैक्टीरिया 2 टाइप के रहते हैं. तो फर्स्ट वन इज यूजफुल बैक्टीरिया एंड सेकेंड वन इज हार्मफुल बैक्टीरिया. तो ये 9th स्टैंडर्ड में आगे जाके आपको सब पता चलने वाला है, यूजफुल कौन से है, हार्मफुल कौन से है. अभी इस साल आपको यही इतना ही दिया है टाइप्स, ये बैक्टीरिया का एक्सप्लेनेशन. इसके साथ में ब्लू कलर में आपको कुछ दिया है, देखो, विथ रेफरेंस टू साइज ऑफ माइक्रोब्स. ये इम्पोर्टेंट है, हाँ, क्योंकि जो माइक्रोब हम बोलते हैं वो हम तो नेकेड आई से देख नहीं सकते हैं, ऐसा अपने आंखों से देख नहीं सकते हैं. इसके लिए हम एक तो इलेक्ट्रॉनिक माइक्रोस्कोप यूज कर सकते हैं या कंपाउंड माइक्रोस्कोप यूज कर सकते हैं. तो ये कंपाउंड माइक्रोस्कोप के अंदर देखने के लिए हमें कितना वर्जन मिळत आहे, कितना म्हणजे किती पटीतनं तुम्हाला ते वर्जन मिळतं ते सांगायचं आहे. तर त्याने दिलेलं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ माइक्रोमीटर. तो माइक्रोमीटर के लिए ब्रैकेट में क्या दिया है? ये माइक्रोमीटर का शॉर्ट फॉर्म दिया है, देखो, यूएम, माइक्रोमीटर. और 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नैनोमीटर. नैनोमीटर के लिए दिया है एनएम. 2 वर्ड है, 2 आपको ध्यान में रखना है. 1 मीटर इज इक्वल टू 10⁶ माइक्रोमीटर या 1 मीटर इज इक्वल टू 10⁹ नैनोमीटर. ये आपको ध्यान में रखना है. क्योंकि ये सब जो माइक्रोब्स है, ये एक तो माइक्रोमीटर से मेजर किए जाते हैं, नहीं तो नैनोमीटर से मेजर किए जाते हैं. मोस्ट ऑफ द ऑल माइक्रो बैक्टीरिया एंड ऑल द माइक्रोब्स ऑर्गेनिजम्स आर मेजर्ड बाय माइक्रोमीटर. ओके, तो फर्स्ट वन इज बैक्टीरिया. तो बैक्टीरिया उनका साइज क्या दिया है, देखो, 1 माइक्रोमीटर टू 10 माइक्रोमीटर. मतलब कितना छोटा होगा? 10⁶ है. हाँ, 10⁶, दैट मीन्स 10 के ऊपर 6 जीरो आएंगे, तो कैसे काउंट करेंगे बोलो? तो इतना स्मॉल जो है, जो हम देख नहीं सकते हैं, उसका साइज कितना है? 1 माइक्रोमीटर टू
10 माइक्रोमीटर तक ही उसका साइज है। अभी पहला ये पिक्चर देख लो आप, इसमें क्या दिखाया है आपको, ये टाइप्स ऑफ बैक्टीरिया दिया है। हाँ, दिस इज कॉल्ड एज द टाइप्स ऑफ बैक्टीरिया। क्या मैं बता रही हूँ, बैक्टीरिया के ये सब टाइप, अलग अलग टाइप दिए हैं आपको। फर्स्ट वन इज कोकस, सेकंड वन इज कोकोबैसिलस, थर्ड वन इज ओनली बैसिलस, फोर्थ वन इज विब्री, एंड फिफ्थ वन इज पायरिलियम। समझता है सबको? दीज आर नोन एज द 5 टाइप्स ऑफ द बैक्टीरिया। तो ये बैक्टीरिया के नेम जो है वो किसका, ये उनका शेप और साइज है ना, उसके ऊपर डिपेंड है। तो कोकस बोलेंगे तो बॉल लाइक स्ट्रक्चर, कोकाई बोलेंगे तो थोड़ा सा टैबलेट लाइक स्ट्रक्चर है, रॉड लाइक स्ट्रक्चर है, बैसिलस बोलेंगे तो और ब्रॉड हो गया वो रॉड। हाँ, तो उसका स्ट्रक्चर जो शेप है वो थोड़ा सा लंबा हो गया। अब विब्रो जो है उसका शेप है वो कॉमा, हम बोलते हैं ना डॉट या कॉमा, उसका जैसा है। और स्पाइरेलियम है वो तो ऐसा तो वायर लाइक स्ट्रक्चर है। समझ में आया? तो ये सब शेप, साइज उनका ध्यान में रखना है आपको, और उसका नाम ध्यान में रखना है। बैक्टीरिया आर 5 टाइप्स। ओके, फर्स्ट वन इज यूनिसेल्युलर। ईच एंड एवरी बैक्टीरिया का एक एक वर्ड में आपको एक्सप्लेनेशन दिया है। क्या दिया है? यूनिसेल्युलर, दैट मीन्स बैक्टीरिया आर ओनली वन सेल से बने हैं। समझ में आया? इंडिपेंडेंट या पैरासाइटिक, ये एटोट्रोपिक और हेटरोट्रोपिक वर्ड आए थे ना आपको, हाँ बिल्कुल वही है, खाली वर्ड में चेंज किया है। हम प्रोकैरियोट बोलते थे, अभी क्या बोला है उन्होंने? यूनिसेल्युलर। समझ में आया? इंडिपेंडेंट दैट मीन्स एटोट्रोपिक, या स्लैश है पैरासाइटिक ऑर्गेनिज्म, दैट मीन्स एक तो ऑटोट्रोपिक हो सकते हैं, नहीं तो वो हेटरोट्रोपिक हो सकते हैं। समटाइम्स मेनी बैक्टीरिया टुगेदर फॉर्म कॉलोनीज, दैट मीन्स कभी कभी ये बैक्टीरिया साथ में रहते हैं। जो ये मधुमक्खी का ये देखा है ना आपने, हनी बी, हनी बी, उसका जो हनी कॉम रहता है कैसा दिखता है, बिल्कुल वैसा वो बैक्टीरिया का स्ट्रक्चर रहता है। इसलिए उसको क्या बोले हैं, वो कॉलोनीज बोलते हैं। ओके, यहाँ तक तो सबको समझ में आया? फर्स्ट क्या बताया है उन्होंने? बैक्टीरिया एक तो यूनिसेल्युलर रहते हैं, एक तो इंडिपेंडेंट रहते हैं, या नहीं तो पैरासिटिक रहते हैं, और कभी कभी वो बंच में आते हैं, ग्रुप में रहते हैं। ओके, यहाँ तक सबको समझ में आ गया? सेकेंड पार्ट, बैक्टीरियल सेल्स इज प्रोकैरियोटिक विथ सेल वॉल, दैट मीन्स ये यूनिसेल्युलर है, ये अपना प्रोकैरियोटिक सेल के अंदर आते हैं। तो प्रोकैरियोटिक से बोलेंगे तो उनका बॉडी कैसा है? एकदम सिंपल है। बच्चों आपको ये ध्यान में ही रखना है, प्रोकैरियोटिक जो जो माइक्रोब्स है उनका बॉडी सिंपल सेल वॉल से बना है। बस समझ, मतलब उनका बॉडी खाली सेल वॉल ही रहता है, इसके अंदर कोई कुछ ऑर्गेनेल नहीं रहता है, एकदम सिंपल बॉडी रहता है। अभी आपको 5 दिखाई है, इसके अंदर कुछ दिखाया है? एक डॉट भी नहीं दिया है, दैट मीन्स देयर आर नो एनी ऑर्गेनेल प्रेजेंट इन देयर बॉडी। ओके, but some distinct nucleus or cell organelles are absent, that means nothing is present in their body। थर्ड वन क्या बताया है? दे रिप्रोड्यूस बाय सिंपल बाइनरी फिजन। ये बैक्टीरिया है, ये लिविंग ऑर्गेनिज्म है, दैट मीन्स रिप्रोडक्शन इज द मेन कैरेक्टरिस्टिक। सबका रिप्रोडक्शन हो जाता है, तो ये बैक्टीरिया का भी रिप्रोडक्शन होता है। समझ में आया? तो उनका जो रिप्रोडक्शन है ये बाइनरी फिजन से होता है। बाइनरी दैट मीन्स वन सेल डिवाइड इनटू 2 पार्ट। तो ये कैसे होगा? तो बाइनरी जो सेल डिवीजन होता है उसमें कभी कभी जो सेल रहता है उसमें थोड़ा सा खांच आता है, खांच बन जाता है, और वो खांच एक सेल को धीरे धीरे कुछ टाइम पीरियड लेता है, और धीरे धीरे क्या करता है, 2 पार्ट में डिवाइड करता है, और एक सेल से 2 सेल बन जाते हैं। इसको बोलते हैं बाइनरी फिजन। समझ में आया? देन सेकेंड, इन फेवरेबल कंडिशन्स बैक्टेरिया गो विगरसली। बघा,
काय सांगितलं, इन फेवरेबल कंडिशन, म्हणजे कधीतरी चुकून किंवा बऱ्याच वेळेला, मोस्टली म्हणा, त्यांना सुटेबल असं काही मिळालं की नाही, म्हणजे असं क्लायमेट त्यांना सुटेबल मिळालं की काय करतात, बॅक्टेरिया खूप वाढतात. म्हणून तुम्ही तुमचं घर नेहमी स्वच्छ ठेवायला सांगतो बघा. तुमचं कपडे स्वच्छ ठेवायचे असतात, तुमचं घर स्वच्छ ठेवायचं असतं, खाताना तुम्ही हात स्वच्छ ठेवायचे असतात. त्याचं कारणच ते आहे की बॅक्टेरिया कुठे असतात, ईच अँड एव्हरी सॉइल, वॉटर, एअर, सगळीकडे तुमच्या बॅक्टेरिया असणार आहेत. कळतंय? मग आता ह्या बॅक्टेरिया जर तुम्ही क्लिनलीनेस तुमच्याकडे नसेल तर त्यांना फेवरेबल कंडिशन मिळते, आणि फेवरेबल कंडिशन मिळाली की ऑफकोर्स काय होतंय, बॅक्टेरिया ग्रो व्हायला लागतात. समजतंय? अँड कॅन डबल देअर नंबर इन 20 मिनिट्स. किती फास्ट होत आहेत बघा. जर तुमच्याकडे हायजीन मेंटेन नसेल, तुमचं स्वतःचं क्लिनलीनेस मेंटेन नसेल, तर बॅक्टेरिया किती फास्ट वाढतात बघा. म्हणजे जवळजवळ 20 मिनिटांमध्ये त्या डबल होऊ शकतात. कळतंय? त्यामुळे सायन्स शिकत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मेनली ते म्हणजे हायजीन. नीट अँड क्लीन. फक्त टिपटॉप नाही राहायचंय. नीट अँड क्लीन म्हटलं की तुम्ही त्याच्यात हायजीन तुमचं खूप महत्वाचं आहे. असं खूप छान छान मेकअप करून किंवा छान छान नवीन नवीन रोज कपडे घालून बसणे, याला म्हणायचं नाही हायजीन. कळतंय? तुमच्या डेली रुटीन मध्ये तुमचं क्लिनलीनेस खूप महत्वाचं आहे, कारण का तुम्हाला बॅक्टेरिया फ्री राहायचं असतं. समजतंय? हाँ, यहाँ तक तो सबको समझ में आ गया? देखती हूँ मैं एक बार. किसी को डाउट है कुछ? एनी डाउट, एनीबडी? नो? ठीक है, ठीक है, चलो. ओके. प्रोटोजोआ सेकेंड पार्ट. अभी किसमें सेकंड पार्ट है ये देख लो. पहला माइक्रो ऑर्गेनिज्म, प्रोकैरियोट्स, बैक्टीरिया. ये पार्ट तो यहाँ तक फ्लो चार्ट में दिया है, वो खत्म हो गया. लेफ्ट साइड पूरा खत्म हो गया. अभी राइट साइड में देख लो, यूकैरियोट्स है. यूकैरियोट्स के अंदर क्या क्या आता है? प्रोटिस्टा, फंगस एंड अल्गी, 3 टाइप्स है. हाँ, तो उसमें यूकैरियोट के अंदर जो फर्स्ट वन है प्रोटिस्टा, उसके बारे में मैं एक्सप्लेन करूंगी. प्रोटिस्टा क्या है, साइज क्या दिया है, अप्रॉक्सिमेटली 200 मायक्रोमीटर. समजलं सगळ्यांना? 200. मग अशी किती सांगितलं होतं, 1 to 100 बोलली होती ना मी तुम्हाला. बघा इकडे, सॉरी, 1 to 10 मायक्रोमीटर. हा, बघा आता 1 to 10 होतं बॅक्टेरिया. आता प्रोटोझोआ म्हणजे थोडस साईज काय झाली त्यांची, थोडीशी मोठी झाली. पण जरी मोठी झाली तरी आपण त्याला नुसत्या डोळ्याने, नेकेड आईजने पाहू शकत नाही. समजलंय? हा, कारण ते तुम्हाला देतानाच मायक्रोमीटर मध्ये दिलेलं आहे बघा. फर्स्ट वन इज protozoans are found in soil, fresh water and sea water. Some are found in the body of the other organism and are pathogenic. काय सांगितलंय बघा. पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅरामेशियम दाखवलाय, जो मगाशी मी तुम्हाला सांगितला होता तोच. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच काय काय आतमध्ये दाखवलंय बघा मटेरियल. दिस मटेरियल इज नोन ॲज द ऑर्गनल्स. समजलं? ऑर्गनलीज त्याला असा एक शब्द आहे. म्हणजेच त्यांची बॉडी आहे ती थोडीशी कॉम्प्लिकेटेड होत जाते. म्हणजे प्रोकॅरियोटिक मी मगाशी सांगितलं तुम्हाला एकदम सिंपल बॉडी, दे हॅव सिंपल बॉडी स्ट्रक्चर. बट in protozoa type, they have some complications, some body organelles in present in their cell. First one is they are found in the body of the other organisms and are pathogenic. That means they are प्रेजेंट इन अदर बॉडी, दूसरों के बॉडी में रहते हैं. तो ये कैसे आते हैं, कहाँ से आते हैं? तो दे फाउंड इन, वेयर दे फाउंड, दे फाउंड इन सॉइल, फ्रेश वाटर एंड सी वाटर. सब में है. दैट मीन्स all these microbes are present in soil, water and air. In short form आपको ध्यान में रखना है, soil, water and air. Therefore these are unicellular organisms with eukaryotic cell.
सब के सब अभी प्रोटोजोआ में जो हम पढ़ने वाले हैं, जिस जो जो एनिमल्स आने वाले हैं, ये सब तो यूकैरियोटिक के अंदर आएंगे। तो यूकैरियोटिक का मतलब सबको ध्यान में आया? यूकैरियोटिक का मतलब है एक तो यूनिसेल्युलर होंगे, नहीं तो मल्टीसेल्युलर होंगे। ओके। दीज आर यूनिसेल्युलर ऑर्गेनिज्म विथ यूकैरियोटिक सेल। दैट मीन्स ये पैरामेशियम और ये एंटामेबा दिया है, ये सब क्या है? सिंगल सेल से बने हैं, लेकिन उसके अंदर थोड़ा थोड़ा मटेरियल है, थोड़े थोड़ा ऑर्गन्स है दूसरे, इसलिए उनकी बॉडी थोड़ी सी कॉम्प्लिकेटेड बन गई है। देयर इज अ ग्रेट वेरिएशन इन सेल स्ट्रक्चर। देखो, ग्रेट वेरिएशन दैट मीन्स उनकी बॉडी अभी सिंपल नहीं है, उनके बॉडी में कुछ कुछ है, ऑर्गन्स ऑफ लोकोमोशन एंड मोड्स ऑफ न्यूट्रिशन अमॉन्ग प्रोटोजोअन्स। मीन्स वो जो प्रोकैरियोटिक के अंदर जो हमने बैक्टीरिया देखे, वो कहाँ हिलते डुलते नहीं थे, कहाँ अपना न्यूट्रिशन के लिए कहाँ उनको भागना नहीं पड़ता था। लेकिन ये प्रोटोजोआ के अंदर आने वाले जो माइक्रोब्स है, उनको थोड़ा सा आगे पीछे करना पड़ता है, अपना जो न्यूट्रिशन है उसके लिए उनको थोड़ा सा घूमना पड़ता है। तो वो क्या करते हैं? लोकोमोशन करते हैं। लोकोमोशन दैट मीन्स दे आर मूविंग हियर एंड देयर। तो लोकोमोशन के लिए सबके पास तो अलग अलग ऑर्गन है। पैरामेशियम के पास सीडोपोडिया है, सॉरी, अमीबा के पास सीडोपोडिया है, पैरामेशियम के पास सिलिया है, और यूग्लिना के पास फ्लैजेला है। पहले ही मैंने बताया। तो ये उनके लोकोमोटरी ऑर्गन्स है। समझ में आया सबको? हाँ, तो किस लिए है? द मोड ऑफ न्यूट्रिशन अमंग प्रोटोजोन्स। उनका न्यूट्रिशन करने के लिए उनको घूमना पड़ता है, इसलिए उनके लोकोमोटरी ऑर्गन्स आर प्रेजेंट इन देयर बॉडी, इन देयर सेल। नंबर 4 क्या बताया है? देखो, these organisms reproduce by simple cell division. of course ये भी बैक्टीरिया है, तो उसका भी रिप्रोडक्शन इज द मेन कैरेक्टरिस्टिक्स। सो उनका कैरेक्टर, ये रिप्रोडक्शन कैसे होता है ये पहले देख लो। एग्जाम्पल क्या दिया है आपको? अमीबा और पैरामेशियम दिया है। ये फ्री लिविंग इन डर्टी वाटर। हमेशा हम लोग बोलते हैं ना, गंदे पानी में मत जाओ, गंदे पानी में मत कूदो। तो इसके पीछे का रीजन क्या है? उसमें बैक्टीरिया प्रेजेंट रहते हैं। विच टाइप ऑफ बैक्टीरिया? लाइक अमीबा एंड पैरामेशियम। ओके, तो अभी आपको पता चला है, तो ये आगे जाके कभी गंदे पानी में हाथ नहीं डालना है, पाँव भी नहीं डालना है। ओके, these bacteria are very small, very small. They are, their size is count in micrometer, so you cannot see in naked eyes. So you have to keep in mind, in amoeba and paramecium are found in dirty water. Entamoeba historica causes antibiosis. ये जो है ना, बहुत बार हम लोग आपको बोलते हैं, अभी टॉयलेट गए, इधर बाथरूम गए, तो हाथ आपको धोना है। खाली नल से पानी से नहीं धोना है, उसको पूरा क्लीन करना है। और हाथ धोने का तरीका भी सबको मालूम हो गया है 1 साल में, सबको। तो ये लिक्विड सोप लगाओ, नहीं तो अपना सोप लगाओ, लेकिन हाथ आपको धोना ही है, क्योंकि हमारा जो सॉलिड वेस्ट है ना, उसमें ये ऐसा बैक्टीरिया रहते हैं। तो ये बैक्टीरिया खाते समय अगर हमारे पेट में गए तो बहुत सारे डिसीज हो जाते हैं। समझ में आया? तो आपको अपना हाइजीन मेंटेन करना है, क्लीनलीनेस मेंटेन करना है, तो आपको हैंड वॉश करना ही है। देन प्लास्मोडियम वाइवैक्स कॉजेस मलेरिया। अभी मलेरिया किससे होता है? सबको मालूम है, मॉस्किटो बाइट से। हाँ, तो मॉस्किटो जब हमें बाइट करते हैं, तो ये प्लास्मोडियम के जो पैरासाइट्स रहते हैं ना, वो हमारे खून में डालते हैं। समझ में आया? और वो खून में एक बार गए तो बढ़ने लगते हैं। अभी आपको पता भी चला कि एक बार उनका ग्रोथ होने लगा तो वेरी फास्ट होता है उनका ग्रोथ। समझ में आया? हाँ, तो ये प्लास्मोडियम वाइवॉक्स है, वो मलेरिया से होता है। दैट मीन्स वो जो बैक्टीरिया है वो स्प्रेड कौन करता है? मलेरिया, ये मस्किटो करता है, और उससे हमें मलेरिया जैसे डिसीज हो जाते हैं। और यूग्लिना है, ये तो ऑटोट्रोपिक है। यूग्लिना अभी आपको पता चला, ये थ्रेड लाइक स्ट्रक्चर है उसका, फ्लैजेला। हाँ, वो तो बिल्कुल ऑटोट्रोपिक है। क्यों? उसमें क्लोरोफिल प्रेजेंट है,
और वो अपना खुद का जो फूड है वो खुद तैयार करता है, दूसरे के ऊपर डिपेंड नहीं रहता है। ओके, समझ में आया सब? ओके ठीक है, यहाँ तक प्रोटोजोआ हो गया। अभी फंगस, ये फंगी कुछ भी बोलो लेकिन स्पेल ध्यान में रखना है, FUNGI। उसका साइज कैसे है देखो, उसका साइज अप्रोक्सीमेटली 10 माइक्रोमीटर टू 100 माइक्रोमीटर। दैट मीन्स दे आर स्मॉलर इन साइज एज कंपेयर टू द प्रोटोजोआ, बिकॉज प्रोटोजोआ के साइज है 200 माइक्रोमीटर। समझ में आया? हाँ, अभी फिर से एक बार ये अलगी के बारे में देख लो। अलगी का भी दिया है 10 to 100, दैट मीन्स अलगी एंड फंगस आर इन सेम साइज। तो फंगस का अब पूरा एक्सप्लेनेशन देखती हूँ मैं। These are found on decaying organic matter and dead bodies of the plants and animals. तो फंगी जो है पूरा का पूरा सैप्रोफाइटिक है, दैट मीन्स दे आर डिपेंडिंग ऑन डिकेइंग ऑर्गेनिक मैटर या डेड बॉडीज। तो किसके डेड बॉडीज होंगे? एक तो प्लांट्स के होंगे, नहीं तो एनिमल्स के होंगे। इसलिए उन्होंने दिया है दीज आर फाउंड ऑन डिकेइंग ऑर्गेनिक मैटर एंड डेड बॉडीज लाइक प्लांट्स एंड एनिमल्स। सबको समझ में आया की प्लांट्स आणि एनिमल्सच्या जे बॉडीवर ते काय करत असतात, स्वतःच न्यूट्रिशन करत असतात किंवा ते वाढत असतात। सेकंड काय सांगितलंय बघा, दीज आर युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम, म्हणजेच एकतर ते सिंगल सेल्युलर असणार आहेत किंवा मल्टी सेल्युलर असणार आहेत। सम आर युनिसेल्युलर अँड अदर्स आर विजिबल विथ नेकेड आईज। बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, जे मल्टी सेल्युलर मध्ये येणार आहेत ते ऑफकोर्स थोडेसे मोठे असणार आहेत, त्यामुळे मायक्रोब्स मी तुम्हाला सांगते की आपण नेकेड आईजनी बघू शकत नाही, पण त्या मायक्रोब मध्ये तुमचं फंगस नावाचा जो टाईप आहे तो मात्र काही त्याच्यातले जे काही मायक्रोब्स आहेत ते थोडेसे आपण नेकेड आईजने पाहू शकतो। आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मगाशी की तुमचं जे मशरूम आहे बघा, हा, तर ते मशरूम तुमचं फंगस मध्ये येत असतं आणि ते तुम्हाला दिसतं की नाही वाढताना, ज्याला आपण भूछत्र म्हणतो बघा। आता त्याचं हे म्हणजे बिझनेस केला जातो, कारण का त्याचं डिमांड आहे आणि पब्लिक डिमांड असेल तर ऑफकोर्स त्याला काय केलं जातं, म्हणजे त्याचं उत्पादन घेतलं जात असतं। पण ऍक्च्युली बघाल तुम्ही तर ते एक अम्ब्रेला लाईक शेपचा जसं स्ट्रक्चर असतं की नाही, कधीतरी पावसाळ्यामध्ये ते वाढतं बघा, म्हणजे त्याला भूछत्र म्हणतो। तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल ते झाडावर किंवा कुठेतरी साईडला असं वाढताना दिसतं आणि ते आपण बघू शकतोय, समजते? म्हणजे तुम्हाला ते नुसत्या डोळ्याने दिसतंय, म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्हाला की सम आर युनिसेल्युलर, म्हणजे काही आहेत जे युनिसेल्युलर आहेत ते तुम्ही बघू शकत नाही, पण सम आर मल्टीसेल्युलर आणि यू कॅन सी नेकेड आईज, म्हणजेच तुम्ही त्याला नुसत्या डोळ्याने पण पाहू शकता। क्लिअर इथपर्यंत? पुढे बघा, सॅप्रोट्रॉपिक ऍब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर। आता जे सॅप्रोटॉपिक मध्ये आहेत त्याचं मिनिंगच आहे तुमचं सॅप्रोटॉपिकचं की दीज मायक्रोब्स डिपेंड्स ऑन डिकेइंग मॅटर ऑर डेड बॉडीज। म्हणजे ऑफकोर्स त्यांचं जे न्यूट्रिशन आहे ते कशावर चालणार आहे, एकतर डिकेइंग ऑर्गॅनिक मटेरियलवर चालणार आहे किंवा डेड बॉडीजवर चालणार आहे। तर ते त्याचं एक मेन कॅरेक्टरिस्टिक झालं। पुढे बघा, दे रिप्रोड्यूस सेक्शुअली अँड असेक्शुअली बाय सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग। आता एक तुम्हाला म्हणजे चित्र इथे आहे पण तुम्हाला असं कळणार नाहीये की बर्ड म्हणजे कळी असते मुलांना। एक पहिलं सेक्शुअल आणि असेक्शुअल असे रिप्रोडक्शनचे दोन टाइप्स असतात। तर एक तर तुमचं हे आता तुम्हाला 10th स्टँडर्डला मुलांना आहे आणि ते खूप असं डीप नॉलेज आहे की सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे तुम्हाला दोन ॲनिमल्स लागतातच लागतात आणि असेक्शुअल म्हणजे तुमचं सिंगल ॲनिमलने पण तुमचं रिप्रोडक्शन होऊ शकतं। आणि हे सगळे जे मायक्रोब्स आहेत ना ते मोस्ट ऑफ द मुलांना लक्षात घ्या की ते असेक्शुअल रिप्रोडक्शन होतं, कारण का त्यांचं आपल्या स्वतःमध्येच सगळं एकाच बॉडीमध्ये सगळं चाललेलं असतं, त्याला कुठल्याही प्रकारचं ऑर्गनेल्स नसतात, त्या सेलमध्ये कोणत्याही प्रकारचं काही त्याच्यामध्ये नसतं, त्यामुळे ऑफकोर्स त्यांचं सेल डिव्हिजन हे त्यांचं स्वतःच होत असतं आणि सेल डिव्हिजन होतंय ना त्यालाच नाव दिलेलं आहे बडिंग। आता त्या बडिंग मध्ये पण तुम्हाला एक टाईप मी सांगते की बर्ड म्हणजे कळी असते। आता झाडावर कळी कशी येते तुम्ही बघताय,
हा, मग तसाच तो तुमचा जो काही सेल असतो की नाही, त्या सेलचा एक छोटासा पार्ट असा वाढायला लागतोय. कळते? म्हणजे काय होत आहे, पहिलं एकतर इथे तुम्हाला नाही दाखवलं कशामध्ये, पण असं एक आहे, म्हणजे असं बोर्डवर वगैरे आम्ही तुम्हाला काढून दाखवतो चित्र, की कसं कशा प्रकारे ते म्हणजे एक पॉइंट सेलचा एक पार्ट वाढतो. Single part is growing one direction, and after some time it is divided into two parts, and that one cell is going divided into two cells. Okay, they reproduce sexually and asexually by cell division or by budding. त्याच्यामध्ये काय येत आहे ते पहिलं बघा. कोणामध्ये बडिंग होत असतं, तर हे बेकर्स ईस्ट, हे दाखवलंय ना तुम्हाला प्लास्मोडियम, हे बेकर्स ईस्ट टाईप आहे, किंवा कॅन्डिडा आहे, त्याच्यानंतर ते मशरूम आहे. हे सगळे तुम्हाला ते फंगसचे वेगवेगळे प्रकार सांगितले, आणि त्याच्यातला बेकर्स ईस्ट म्हणजे तुम्हाला हा दाखवलेला चित्रात दाखवलंय की नाही ते आहे. आता ऍक्च्युली त्याचं बडिंग कसं होतं हे तुम्हाला नेक्स्ट इयर किंवा त्याच्या नेक्स्ट इयर असणार आहे. हा, तर हे बेसिक नॉलेज तुम्ही इथपर्यंतच तुमच्यासाठी सफिशियंट असणार आहे. ओके, त्याच्यानंतर जाऊया आपण अल्गी. आता अल्गी काय आहे, तर हा एक मोठा अटोट्रॉपिक मधला पार्ट आहे, जो तुमच्या कशामध्ये येतोय बघा. पहिलं आपला याच्यामध्ये जाऊया पहिल्यांदा. येस, मायक्रोब मधलं राईट साइड मधलं तुमचं युकॅरियोट्स आहे. त्या युकॅरियोट्स मध्ये अल्गी नावाचा एक प्रकार दिलाय बघा. समजलं सगळ्यांना? म्हणजेच तुम्हाला आता सगळ्यांना कळत असेल की युकॅरियोट्स मध्ये तुम्हाला प्रोटिस्टा, फंगस आणि अल्गी, हे फंगी आणि अल्गी असे 3 प्रकार दाखवले. आता त्या 3 मध्ये तुम्हाला आता अल्गी मध्ये काय असतं ते सांगते बघा. आता फंगी आणि अल्गी यांचं साईज इक्वल आहे, 10 मायक्रो टू 100 micrometer. They are aquatic. All these are found in water. Aquatic, that means they are found in water. Eukaryotic, that means they are single cellular or multicellular. तिथे दिलंय पण बघा त्यांनी युनिसेल्युलर, म्हणजेच ते युनिसेल्युलर आहेत. ऑटोट्रोपिक म्हणजेच ते स्वतः फूड तयार करतायत. त्याच्यानंतर सांगितलंय फोटोसिंथेसिस कॅरिड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट. ऑफकोर्स ते ऑटोट्रॉप्स आहेत, म्हणजे त्यांचं काय असणार आहे, स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करणार आणि स्वतःचं अन्न तयार करणार. त्यामुळे त्यांच्यामध्ये क्लोरोफिल नावाचा जो एक क्लोरोप्लास्ट दिलाय बघा तिथे, जो तुम्हाला आता इथे क्लोरिला मध्ये दिलाय बघा, ग्रीन ग्रीन पार्ट दिसतोय. हा, म्हणजे तशा प्रकारचं त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं, आणि ते क्लोरोफिल तुम्हाला ज्या प्लांट्स मध्ये किंवा ज्या मायक्रोब मध्ये दिसतं, ते सगळे तुमच्या त्या अल्गी नावाच्या ग्रुपमध्ये येत आहेत. आणि ते सगळे ऑटोट्रोपिक आहेत का, तर त्यांच्यामध्ये क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. आणि मग ऑफकोर्स क्लोरोप्लास्ट असल्यामुळे इन द प्रेझेन्स ऑफ सनलाइट दे can prepare their own food. That process is known as photosynthesis process. All of you know photosynthesis word. स्वतःचं अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला फोटोसिंथेसिस असं म्हणतात. आता हे कोणामध्ये होतं, तर एक्झाम्पल दिलेत बघा. क्लोरेला म्हणजे हे तुम्हाला ग्रीन ग्रीन दाखवलं बघा डायग्राम मध्ये, हा ते क्लोरेला आहे. आणि क्लायमेडोमोनास कुठे गेला तो, त्याने दाखवलाय का, नाही दाखवला. ओके, ठीक आहे, म्हणजे त्यांच्याकडे नाही अवेलेबल पिक्चर. पण म्हणजे थोडक्यात सांगायचं, ह्या 2 टाईपच्या अल्गी आहेत की ज्यांच्यामध्ये तुम्हाला ते ऑटोट्रॉपिक आहेत, शिवाय ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, युनिसेल्युलर आहेत, ॲक्वॅटिक आहेत. व्हेरी फ्यू स्पीसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड विजिबल विथ नेकेड आईज. ऑफकोर्स जसं तुम्हाला मी आता ह्या फंगस मध्ये सांगितलं की नाही, की जे सिंगल सेल्युलर आहेत, दॅट मीन्स युनिसेल्युलर आहेत, ते तुम्ही नेकेड आईजने बघू शकत नाही. पण जे मल्टीसेल्युलर आहेत ते ऑफकोर्स काय असणार आहेत, मोठे असणार आहेत. दॅट्स वाय यू कॅन सी दीज इन द नेकेड आईज. आता लक्ष द्या, इकडे तुमचे या फ्लोचार्ट मध्ये सगळं संपलेलं आहे. हा, आता आपण जो काय अभ्यास करणार आहोत किंवा जे शिकणार आहोत ते आहे तुमचं व्हायरसच्या अंदर येणार. आता एक लक्षात ठेवायचंय, व्हायरसची साईज काय दिली आहे बघा तुम्हाला, 10 नॅनोमीटर टू 100 नॅनोमीटर.
नॉट मायक्रोमीटर. समजलं सगळ्यांना? पहिलं लक्षात ठेवायचं आहे. व्हायरसेस आर व्हेरी 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 स्मॉल. देअर साईज इज मेजर्ड इन नॅनोमीटर. समजते सगळ्यांना? म्हणजे बॅक्टेरियांपेक्षाही मायक्रोब मध्ये येणारे, काउंट करणारे जे व्हायरसेस आहेत ते खूप खूप लहान असतात. आता त्यांना बघायचं असेल तर अजून वेगळ्या प्रकारचा हाय लेवलचा कंपाऊंड मायक्रोस्कोप लागणार आहे आपल्याला. आता सध्या आपल्याला 1-2 वर्ष जो त्रास देतोय की नाही व्हायरस, तो व्हायरस हा व्हायरस आहे. समजतंय? म्हणजे ह्या टाईपचा व्हायरस मध्ये येणारा जो आपला एक नवीन तयार झालेला व्हायरस आहे. कळतंय? म्हणजे व्हायरस किती हानिकारक आहे बघा. म्हणजे बॅक्टेरिया असतात, इन केस तुमच्या पोटामध्ये गेल्या, काहीतरी आजार होतात, त्याच्यावर कुठेतरी तुमचं डायग्नोसिस होतं, त्याच्यावर म्हणजे मेडिसिन दिल्या जातात आणि तुम्ही रिकवर होता. पण हा व्हायरस आहे तो एकतर नाही तुमच्या मायक्रोब मध्ये येत आणि नाही तुमच्या त्या बॅक्टेरियांमध्ये येत. समजतंय? दॅट इज ऑन द बॉर्डर. काय सांगितलंय त्यांनी? एज ऑफ द लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग. म्हणजेच नाही तो एक तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काउंट केला जात आणि नॉन लिव्हिंग मध्ये पण नाही काउंट केला जात. कारण तो आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये जर गेला तर तो वाढतोय की नाही, तो डेव्हलप होतोय आणि त्याचं पण रिप्रोडक्शन होतंय. समजतंय? म्हणजेच एक तर तो व्हायरस आहे, पण तो ना लिव्हिंग मध्ये काउंट केला जात ना नॉन लिव्हिंग मध्ये काउंट केला जात. म्हणून त्याला नाव दिलेलं आहे व्हायरसेस. बघा, जनरली viruses are not considered as living organism, or they are said to be organism as the age of the living. age म्हणजे border. age of the living and non living. एकतर पहिली गोष्ट सगळ्यात लक्षात ठेवायचं आहे की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाहीच आहे. कारण का? त्याच्या बॉडीमध्ये हा डीएनए किंवा जीन्स हा प्रकार नाहीये. समजते? हा. दे आर स्टडीड अंडर मायक्रोबायोलॉजी. म्हणजेच याचा अभ्यास जो केला जातो किंवा ज्या शाखेमध्ये, ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रँचला मायक्रोबायोलॉजी म्हणून ब्रँच ओळखली जाते. अर्थात एक लक्षात ठेवायचं आहे, सगळे तुम्ही जे आता शिकलात की नाही मायक्रोब्स, म्हणजे त्याच्यामध्ये तुमच्या बॅक्टेरिया आल्या, हे प्रोटोझोआ आले, फंगस आले, अल्गी आले, हे सगळे मायक्रोब्स आहेत आणि ह्यांचा स्टडी करणारी जी ब्रांच आहे की नाही त्याला मायक्रोबायोलॉजी म्हणतात. आणि सेम हे व्हायरस पण त्याच्याच अंडर स्टडी केला जातोय. समजतंय? व्हायरसेस आर एक्स्ट्रीमली मायन्यूट. दॅट मीन्स दे आर 10 to 100 टाइम्स स्मॉलर दॅन द बॅक्टेरिया. बघा, एकतर पहिलं बॅक्टेरिया आमची साईज किती सांगितली आहे? 10 to 100, 1 to 10, नाही तर 200 मायक्रोब सांगितले की नाही. आता त्याच्याही पेक्षा स्मॉलर साईज ह्या व्हायरसेसची आहे. लक्षात घ्या. कॅन यू इमॅजिन? कॅन यू सीन ओनली विथ द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप? दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडंट पार्टिकल. बघा कुठे मिळतात ते? Viruses is the long molecule of DNA. DNA, that means deoxyribonucleic acid. DNA. D stand for deoxyribo, N stand for nucleic, A stand for acid. आपको ये ध्यान में रखना है क्योंकि आगे जाके यही स्टडी करना है. हाँ, और RNA. R stand for ribo, N stand for nucleic acid and A stand for acid. कवर्ड बाय द प्रोटीन कोड. अभी देखो ये जो वायरस दिखाई दिया है ना आपको डायग्राम में, वो टोमॅटो का आहे. दॅट मीन्स प्लांट पे कुछ वायरस आते हैं. तो प्लांट आपण म्हणतो ना त्या झाडांवर रोग पडला, हा मग तो रोग पडला याचा अर्थ काय आहे? त्याच्यावर कुठल्या तरी व्हायरसने अफेक्ट केलं आणि मग ते झाड असं कोलमडून पडतं बघा. किंवा चांगलं झाड असतं ते सुकून पण जातं. झाड म्हणजे प्लांट सांगते मी, तुम्ही मोठे ट्री नका जरा डोक्यात घेऊ. आता आपण स्टडी करतोय तो छोट्या छोट्या याचा लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा करतोय, छोट्या छोट्या सेल्सचा करतोय. त्यामुळे टोमॅटोचं प्लांट किती छोटं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते कधी कधी असं खूप मस्त छान दिसतं आणि कधीतरी ते सगळं सुकून पण जातं. एका दिवसात ते मुरझा जाता है वो. समझ में आ गए आपको? हाँ. तो ये कैसे होता है? तो ये प्लांट्स के ऊपर भी ये वायरसेस है, ये अटैक कर सकते हैं. समझ में आया? नॉट ओनली ह्यूमन बीइंग. अभी जो अटैक चल रहा है वो ऑल वर्ल्ड में जो ह्यूमन बीइंग है उसके ऊपर चल रहा है. इतना छोटा सा जो वायरस है जो हमें देखने के लिए माइक्रोस्कोप यूज करना पड़ता है, लेकिन वो हमारे बॉडी के अंदर गया तो हम भी गया.
समझ में आ गया? हाँ, तो टेक केयर। क्या क्या बताया देख लो फिर से। दे आर फाउंड इन द फॉर्म ऑफ इंडिपेंडेंट पार्टिकल्स. व्हायरस इज द लॉंग मोलेक्युल ऑफ डीएनए. व्हायरस काय आहे? डीएनएचा एक लांबसा मोलेक्युल आहे. आणि डीएनए आणि आरएनए हे एकमेकांशी रिलेटेड आहेत, कारण डीएनए मध्ये क्रोमोझोम्स असतात आणि हे क्रोमोझोम्स आहेत त्यांच्यामध्ये टाइप्स असतात. आणि मग ते टाइप्स कुठले आहेत? तर त्या आरएनए मध्ये तुम्हाला ते टाइप्स असतात, एम आरएनए, टी आरएनए. हे पुढे जाऊन खूप डीप मध्ये मिळणार आहे शिकायला सध्या. तुम्ही आता फक्त एवढेच 2-3 वर्ड लक्षात ठेवायचे आहेत. तर हे सगळं जे आहे हे काय आहे? तर ते प्रोटीन आहे. कळतंय? म्हणजे तुम्ही जे काही म्हणता ना प्रोटीन प्रोटीन, तुमच्याकडे जे फूड मटेरियल मध्ये अगदी खूप महत्वाचा जो काही एक घटक असतो, तर ते ह्याच्यावर जे आहे ते प्रोटीन कोटिंग असतं त्याच्यामध्ये. कळतंय? व्हायरसेस सर्वाइव्ह ओनली इन लिव्हिंग प्लांट ऑर अॅनिमल. आता मला सांगा, जर ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये येत नाही आणि नॉन लिव्हिंग मध्ये पण येत नाहीत, मग त्यांचं रिप्रोडक्शन कसं होणार किंवा ते कसे वाढणार? मग ते कोणावर तरी वाढणार आहेत ना, डिपेंड असणार आहेत ना. मग ते कोणावर डिपेंड असतात? ते डिपेंड असतात एकतर प्लांट्सवर किंवा ॲनिमल्सवर डिपेंड असतात. बघा, दे प्रोड्यूस देअर ओन प्रोटीन विथ द हेल्प ऑफ होस्ट सेल. म्हणजे कोणाकडे होस्ट म्हणजे काय? की ज्याच्या बॉडीमध्ये ते जातात, एंटर करतात, त्याच्या बॉडीमध्ये गेल्यानंतर ते स्वतःचं प्रोटीन कोटिंग आहे की नाही ते डेव्हलप करतात, प्रोड्यूस करतात. समजतंय? अँड क्रिएट देअर न्यूमरस लिप्लिका. आणि काय करतायत? त्याच्यावर एक असं आवरण तयार करतात, कव्हर तयार करतायत. कळतंय? देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल. आणि पूर्ण आता ह्याच्यातनं तुम्हाला सगळा आपला हा काय कोविड-19 काय प्रकार चाललाय की नाही, की एक व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये जर गेला तर तुमच्या अख्ख्या त्या लंग्सच्या सेलला कसा डॅमेज करतोय तो, हे तुम्हाला आज कळेल बघा. की ते व्हायरस जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये जातात तेव्हा ते पूर्ण सगळं ज्याच्या बॉडीमध्ये जात आहेत त्या होस्टला, त्याच्या सेलला डॅमेज करायला सुरुवात करतायत. आणि ते सगळं करत असताना स्वतःचं जे काही प्रोटीन्स आहेत ते डेव्हलप करायला लागतात, प्रोड्यूस करायला लागतात. देन दे डिस्ट्रॉय द होस्ट सेल अँड बिकम फ्री. सगळं काय करतायत? त्या होस्टचा म्हणजे ज्याच्या बॉडीमध्ये त्यांनी एंट्री केली त्या होस्टला काय करतायत? ते त्याचे सगळे सेल निकामी करून टाकतात आणि स्वतःचं सेल किंवा स्वतः एकदम फ्री होऊन जातात. दीज फ्री व्हायरस अगेन इन्फेक्ट न्यू सेल्स. आणि काय करतायत? अशा प्रकारे त्याची एक चेन तयार होते की एक 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 असा तो सगळ्या हळूहळू करून संपूर्ण होस्ट मधल्या सगळ्या सेलला काय करायला लागतो? त्या ऑर्गनच्या सेलला डॅमेज करून टाकतोय. व्हायरसेस कॉज मेनी डिसीज टू प्लांट्स अँड द अॅनिमल्स. आणि अशा प्रकारचे भयंकर व्हायरसेस आहेत की जे तुमचे प्लांट्सला आणि अॅनिमल्सला नष्ट करून टाकतात. आता त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा, की 0 ते 5 हा एक तुमचा वयोगट आहे, त्याच्यामध्ये पोलिओ डोस दिला जातो. हा, म्हणजे हा पोलिओ जो आहे की नाही तो व्हायरस पासून होत आहे. हे खूप वर्षांपासून हे चालू होतं, पण सायंटिस्ट लोकांनी फाइंड आउट केलं आणि आता मात्र एक खूप वर्ष झाली त्याला, की लहान मुलांना जन्माला आल्यापासून लगेच 5 वर्षाच्या आतमध्ये त्याला दर 6 महिन्यांनी काहीतरी असे पोलिओचे डोस दिले जातात बघा. हा, म्हणजे थोडक्यात सांगायचं त्याचं ते एक वॅक्सिन आहे आणि ते लहान मुलांना दिलं जातं, म्हणजे त्या व्हायरससाठी लढण्यासाठी किंवा त्याचं रेजिस्टंट पॉवर तयार होण्यासाठी त्याला ते त्या टाईपची लस दिली जाते. त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये 5 वर्षाच्या खालील मुलं असतील ना, त्यांनी कंपल्सरी त्यांना एकतर तिकडे जाऊन दिलं जातं, नाहीतर मग डॉक्टर लोकांचे जे काही टीम असते ते घरी येऊन देत असतात बघा. म्हणजेच काय करायचं आहे थोडक्यात सांगायचंय, अशा प्रकारे जी व्हायरसची चेन आहे ती आपल्याला काय करायची आहे? कम्प्लीट तोडायची आहे. कळतंय? हा, म्हणजे त्याच टाईपने हे प्लांट्सला पण होऊ शकतात. मग आता अजून पुढे गेलात ना तुम्हाला, तर विल्ट वर येणारा जो व्हायरस आहे की नाही, हा टोमॅटोवर आहे येणारा, त्याला अशी स्पेसिफिक नाव आहेत. एकाला तांबेरा आहे, एकाला विल्ट आहे, टोबॅकोवर एक येत असतो. म्हणजे अशा बऱ्याच वनस्पती किंवा म्हणजे प्लांट्स आहेत की त्यांच्यावर वेगवेगळ्या टाईपचे व्हायरसेस अटॅक करत असतात आणि पूर्ण त्यांना सगळं कोलॅप्स करतात. अॅनिमल्स किंवा ह्युमन बिंगवर पण अशा प्रकारचे व्हायरस अटॅक करतात आणि पूर्ण सगळं त्यांची सिस्टीम डाऊन करत असतात. समजलं? म्हणजे किती व्हायरस हॉरिबल असू शकतात. त्यांची नावं दिलीत बघा बरेचसे तुम्हाला. ह्युमन बिंगसाठी कोणतं दिलंय? पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस आणि HIV साठी एड्सचा व्हायरस दिलाय. सगळं लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्वाचं आहे ते. नंतर कॅटल म्हणजे अॅनिमल्स, थोडक्यात सांगायचे सगळे जे प्राणी असतात की नाही त्यांच्यासाठी आहे
पिकॉर्ना व्हायरस. प्लांट्ससाठी दिलेलं आहे तुमचं विल्ट व्हायरस. टोबॅकोसाठी दिलेला आहे मोसाईक व्हायरस. आणि बॅक्टेरिया जो तुमचा साठी जे आहे की जे बॅक्टेरियामध्ये आहेत त्यांच्यावर पण अटॅक करतायत बघा हे व्हायरसेस. म्हणजे कोणते आहेत? बॅक्टेरियोफेज हे व्हायरस आहेत ते बॅक्टेरियांवर पण अटॅक करतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे बऱ्याचशा बॅक्टेरिया ह्या व्हायरसमुळे पण नष्ट होत आहेत. कळतंय? ह्या लेसन मध्ये तुम्हाला असा बराचसा स्टडी मिळाला मुलांनो की जे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते सगळेच्या सगळे बरेचसे हानिकारक आहेत. हा, थोडेसेच अगदी थोडेसे रेअर म्हणायला हरकत नाहीयेत की जे दह्यामध्ये आणि दुधामध्ये आहेत ना तेच युजफुल आहेत. बाकी बरेचसे आहेत ते सगळे हार्मफुल आहेत. कळतंय? आता इथे काय करूया आपण थोडस थांबूया. आता चाललं होतं म्हणजे रिडिंग घ्यायचं पण झाले ऑलमोस्ट एक 5च मिनिटं राहिले त्यामुळे ते काही घेत नाही. पण कोणाला काही शंका आहे का एकदा बघूया आपण. कोणाला काही शंका आहे का? आता आज आपला लेसन हा कम्प्लीट झाला मुलांना. हा गौरव तुझ्यासाठी सांगते की लेसन कम्प्लीट झालाय. तुला आज खूप फास्ट झाल्यासारखं वाटलं असेल पण तू 2-3 वेळा वाचलास ना लेसन की तुला सगळं लक्षात येईल. काही नाहीये. एक तो सगळं जे काही दिलंय की नाही 5 ते तुमचे किंगडम दिलेत संपूर्ण 5 किंगडमच 3 लेक्चर भर माझं तेच चाललं होतं आणि तुम्हाला ते सगळ्यांना खूप छान समजलं पण असेल. आणि आता तुम्ही एक असं बॅक्टेरियनचं नॉलेज तुमच्याकडे आल्यामुळे तुमच्या जे तुमच्या रोजच्या हॅबिट्स आहेत की नाही त्याच्यामध्ये पण थोडासा क्लिनलीनेस जे हायजीन म्हणतायत ते सगळं सगळ्यांमध्ये दिसलं पाहिजे. आता एक काम करायचं आहे विदाऊट एक्झाम तुम्ही 7th मधनं 8th मध्ये आलात. हा, आता मात्र काय करायचं आहे लेसन आपला कम्प्लीट झालेला आहे. लेसनच्या खाली खूप छान क्वेश्चन दिलेत. आता तुमच्याकडे पुस्तक नसल्यामुळे नाही तुम्ही हे करू शकत पण आता मी तुम्हाला होमवर्क आज सांगते. हा, आणि आता क्लासवर्क झालाय तुमचा तयार. क्लासवर्क नसेल तर मी मॅडमने मला सांगितलंय की व्हॉट्सअपवर टाकत चला कारण तुमच्या बऱ्याचशा टीचरने टाकलंय व्हॉट्सअपवर तुम्हाला. तर आता मी एकतर क्लासवर्क मध्ये तरी देईन किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये व्हॉट्सअपवर तरी तुम्हाला होमवर्क टाकेनच. पण आत्ता सांगून ठेवते की तुमचा होमवर्क काय असणार आहे तर त्या लेसनच्या खाली जी कम्प्लीट एक्सरसाइज दिलेली आहे मुलांना ती सगळी एक्सरसाइज तुम्ही कम्प्लीट करायची आहे. हा, पूर्ण एक वीक आहे तुमच्यासाठी. अजिबात घाई करायची नाहीये. अक्षर एकदम नीट अँड क्लीन करायचं आहे. जे काही लिहिणार आहात तुम्ही त्याच्यासाठी तुम्हाला म्हणजे लेसन 2-3 वेळा वाचावा लागणार आहे. कळतंय? तेव्हा तुम्हाला त्याच्यातनं करेक्ट आन्सर मिळणार आहे. असं घाई करून किंवा नुसतंच फटाफट कम्प्लीट करून सेंड करू पहिला मी सेंड करणार असं काहीही करायचं नाही. हा, सगळ्यांनी त्याच्यावर मस्तपैकी अभ्यास करा. येस, गुगल क्लासरूम वर मी केलंय त्याच्यावरच मी तुम्हाला होमवर्क देणार आहे सगळा. आणि आता इथे आपण थांबूया. खूप छान लेसन आहे मुलांनो. म्हणजे त्याच्यावर आणि क्वेश्चन पण तुम्हाला खूप छान विचारलेले आहेत. असं म्हणजे थोडेसे असे मस्त इंटरेस्टिंग वाटले मी वाचले तेव्हा मला. मिळतील तुम्हाला त्यांचे आन्सर. चलो ओके बाय बाय. येस, व्हेरी गुड. बाय बाय.